तुमचं बहुतेक भांडण घरात कुठल्या भागात होतं? बेडरूममध्ये? हॉलमध्ये? तुमचं घर नाही तर घराची ऊर्जा भांडण लावते. आज आपण घरातील युद्ध संपवणारे 5 सोपे वास्तू उपाय पाहू. नमस्कार मित्रांनो, अमोक चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपल्या पीस प्रोग्रामचा आज तिसरा भाग आहे. आजचा विषय आहे घरातील वास्तू, ऊर्जा आणि भांडण. घर हे फक्त विटा सिमेंट नाही, ते जिवंत ऊर्जा असते. ऊर्जा जिथे अडकते तिथे तणाव तयार होतो. चला ते तणाव काढूया. उपाय 1. बेडरूमची मिनी डिक्लटरिंग. बेडरूममध्ये न वापरण्यात येणाऱ्या वस्तू, जुने कागदपत्र, तुटलेले सामान हे सगळं बाजूला करा. बेडरूम जितकी साधी तितकं नातं हलकं आणि शांत. उपाय 2. आरसा आणि स्क्रीन नियंत्रण. बेडसमोर मोठा आरसा असेल तर रात्री त्याला कपड्याने झाका. त्याचप्रमाणे बेडरूममध्ये टीव्ही किंवा मोबाईलचा वापर हळूहळू कमी करा. बेडरूम फक्त विश्रांती आणि जवळीक यासाठी ठेवा. उपाय 3. रंग आणि प्रकाश. भिंतीवर हलके सौम्य रंग वापरा. फिक्कट निळा, क्रीम, हलका हिरवा. अतिशय गडद किंवा आक्रमक रंग टाळा. मंद उबदार प्रकाश नात्यातील ताण आपोआप कमी करतो. हे उपाय करायला खरंच सोपे आहेत, पण त्यांचा परिणाम जबरदस्त आहे. जर तुम्हाला या मालिकेतून फायदा होत असेल तर अमोक चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून आपल्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना हा व्हिडिओ शेअर करा. उपाय 4. आनंदी आठवणींचे चिन्ह. बेडरूममध्ये फक्त असे फोटो ठेवा जे तुम्हा दोघांना आनंद देतात. हसू, प्रवास, सुंदर क्षण. तुटलेली खिन्न चित्र टाळा. आपण जे पाहतो तेच मन पुन्हा पुन्हा आठवत राहतं. उपाय 5. दररोजची ऊर्जा स्वच्छता. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी घरभर हलक्या आवाजात शांत संगीत किंवा मंत्र लावा. एक फेरी मारा आणि मनात संकल्प ठेवा. या घरातून कटुता आणि भांडणाची ऊर्जा बाहेर जाऊ दे. प्रेम आणि विश्वास राहू दे. थोड्याच दिवसात तुम्हाला जाणवेल, पूर्वी जिथे वाद होत होता तिथे आता आवाज आपोआप कमी होतोय. जागा तीच आहे पण ऊर्जा वेगळी आहे. उद्या आपण बोलणार आहोत पैसे, सासर आणि बाहेरील लोक हा नात्यात आग लावणारा तळांचा त्रिकोण कसा विझवायचा. धन्यवाद.